या मोदीला काय बायकांकडून काही प्रॉब्लेम आहे? त्याला धोका मिळाला म्हणून तो काय सगळ्या भारताच्या बायकांकडून त्याची वसुली करणार आहे? त्याच्या बायकोनी त्याला त्रास दिला म्हणून काय तो आम्हाला पण जतवणार आहे? याला प्रॉब्लेम आहे का बायकांचा? सगळ्यात पहिलं नोटबंदी केली. आम्ही ठेवलेले जपून 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 कुठे पैसे, ते सगळे नवऱ्याला काढून द्यायला लागले. दुसऱ्यांदा लॉकडाऊन केला. आम्ही कुठं, मुलं शाळेत जायचे, नवरा कामाला जायचा, काम बिम करून मस्त झोपा बिपा काढायचो. ते त्याला बायकांचं बघवलं नाही. त्यांनी लॉकडाऊन केला. दिवसभर घरात पोरं, नवरा घरात, ते बनव मम्मी ते कर, नवरा सांगत आज मी लेट उठलोय, माझ्यासाठी वेगळा नाश्ता बनव. झालं. ते पण त्याला पटलं नाही. त्याला त्याच्याहून पण मनाला असं त्याचं समाधानी नाही वाटली, तर गॅसचा प्रॉब्लेम केला. गॅस मिळत नाही. आता काय, चुलीवर स्वयंपाक करायचा, तेव्हा त्या मोदीला खुशी वाटेल, कळतच नाही. तेही सहन केलं. गॅस कमी वापरून हळूहळू कमी गॅसवर जेवण बनवा, ते पण केलं. आता तर एवढा मोठा प्रश्न की बायकांना सगळ्यात आवडणारी वस्तू म्हणजे दागिने, जी पहिल्यापासून बायको नवऱ्यासंग भांडते की हो चला ना काहीतरी बनवूया, चला ना काहीतरी बनवूया. आणि आत्ता बनवायचं बोलले तर नवरा बोलायचा थांब नंतर बनवू, असं तसं. आता नवऱ्याला तर कारणच भेटलंय का, तर मोदींनी सांगितलंय दागिने खरेदी करू नका. मग काय, आता नवरा बायकोचे भांडण ना, मोदीला वाटतंय त्याची बायको मला त्याला सोडून गेली म्हणून आम्ही पण आमच्या नवऱ्यांना सोडून जावं. काय कळत नाही मला ह्या मोदीचं. कोणी याला देश चालवायला दिला ते पण मला समजत नाही. अरे इकडं बॅचलर पोरांना राहायला घर मिळत नाही का, तर बॅचलर आहे. फॅमिली असले तर घर देतात. आपण तर बॅचलर माणसाला पूर्ण आपला देश देऊन टाकलाय. आता काय आपलं होईल वरच्यालाच माहिती. खरंच ना,